चला लगेच फील्ड रचना करून घ्यायची आहे. सामना भरपूर चांगला असेल कारण इथनं जिंकणारा संघ फायनल मध्ये पोहोचेल. चला तर कमेंट बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. ऐकूया आपण पुन्हा एकदा साईनाथ राजांचा आवाज. NPL 2024 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. सुरेख आयोजन आहे. NPL स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत, तकदीर, त्यानंतर आमचे हर्षद सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. कार्यार्थी आम्ही कौतुक करू. तकदीर यांचं महिनाभर जॉबमध्ये देखील गेले नाही, जॉबसाठी ॲबसेंटी लावून क्रिकेटचं मैदान त्यांच्या माध्यमातून सुसज्ज बनवण्यात आला. त्यांच्या कार्याला आमचा भगवा सलाम आहे. फटका तर चांगला एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून आउट ऑफ द पार, 1 बाउन्स, 4 रन. फलंदाज बाद, इथे अमरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 1 टीम शंभू 11.
नवीन फलंदाज दिनेशला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी सोमनाथ. चौकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक दिलाय. दिनेश पाटील येत आहेत स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा इथे पंचाने दर्शवलाय की हा बॉल नो चेंडू ओव्हर स्टेपचा. नक्कीच नो चेंडू पंचाने या ठिकाणी घोषित केलाय. येणारा चेंडू असेल तर फ्री हिट. भरपूर नो चेंडू आपण कालपासून देखील पाहिलं. हर्षद यावेळी स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती फ्री हिट. येणारा चेंडू फ्री हिट असेल गोलंदाजीच्या माध्यमातून. लोवर फुलटॉस हा चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू आज जबरदस्त फ्री हिटचा चेंडू होता. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पंचाने दर्शवलाय. पुन्हा एकदा नो बॉल. नक्कीच घडते काय मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा दिशा इथे फरकलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्रीटचा हा चेंडू होता. पंच आमच्या दिशेनं वळतायत. इथे पुन्हा एकदा नो बॉल अर्थातच व्हाईट बॉल आणि फ्रीट कंटिन्यू असेल. एकूण धावसंख्या 10 बॉल करती पाहिली गेली तर 11. भरपूर मोठा षटक सोमनाथ. प्रत्येक मॅचमध्ये सोमनाथने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु या मॅचमध्ये नेमके घडते काय. कुठेतरी दडपणाखाली वावरतोय हा गोलंदाज. यावेळीस वेग होता. प्रचंड वेग होता. खांद्याचा चांगला वापर करत असताना बऱ्याच वेळानंतर चेंडू डॉट चेंडू ती सांगता. चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण 4 चेंडू झाल्यात. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 फलकावरती एकूण धावसंख्या 11. भरपूर मोठा षटक आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना आणि 2 धावच्या एकच झाले. एकच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या आपण एका डझनामध्ये पाहू शकाल. ते मात्र 12 धावा आहेत 10 फलकावरती. शेवटचा चेंडू गोलंदाजी मागवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोर फलंदाज आपण हर्षद. मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगला खेळ हर्षदचा राहिला. समोरच्या दिशेनं ऑनसाइड मध्ये भरपूर मोठा गॅप आहे. धाव संख्येचा इथे नाही तोटा. मिळणार 4 रन. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली. एकूण 16 धावा आहेत 10 फलकावरती.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा अंश अखोर टप्प्याचा हा चेंडू फिरकावून दिला चेंडू चाललाय स्क्वेअर लाईक रिजन मधून आउट ऑफ द पार 4 आणि चौकाराच्या बरोबर धावसंख्या 10 फलकावरती 20 धावा 10 फलकावरती चांगली गोलंदाजी ओहो जागा बनवली नटराज स्टाईल न केल्या स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु मिसफील्ड चुकीला माफी नाहीये मिळते 4 रन तर सामन्याला मात्र मला मुकावं लागेल मृत्यूजोडीची घोषणा पंचाच्या माध्यमातून विराट कोहली 100 धावा पूर्ण केल्यात विराटचा हा विराट खेळ भारतीय संघासाठी खूप जबरदस्त राहिला आहे पाच चेंडू झाले धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहिले गेले तर 28 यावेळी शॉर्ट फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिट करायला हवी परंतु नशिबाची साथ इथे मिळते फलंदाजाला आणि षटकाचे होते सांगता अंश पाटील यांचा षटक होते समाप्त आणि संघाची धावसंख्या 29 वरती 1 विकेट गारत 111 रन महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकल्यानंतर अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून चावूया उमेश यांची गोलंदाजी ते सज्ज झाली आहे षटक क्रमांक 3 फटका तर खूप चांगला एक्झिक्यूट केला डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 अंतर
षटकाराच्या बरोबरीनं पहिल्या चेंडूवरती वेलकम टू ग्राउंड मिस्टर उमेश दिनेश बॅट्स मधून षटकार. पुन्हा एकदा फटका खूप चांगला आहे, चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून. क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 37 रन. खूप चांगली धावसंख्या. उमेश चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिनेश मात्र एक पुराणा चावल मैदानावरती. फुल टॉस यावेळी चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क जुळत नाही आहे. बऱ्याच वेळानंतर हा चेंडू आपण पाहिला गेला तर डॉट चेंडूची सफर येथे होत असताना तिसरा चेंडू डॉट. उमेश पाटीलची ही गोलंदाजी. 37 धाबे धावफलकावरती 40+ धावा आपण जरूर पाहणार आहोत. ओहो डान्सिंग डाऊन जागा बनवली आहे. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये डीप फाईन लेग क्लिअर करत असताना यावेळीच बरसतोय फलंदाज दिनेशच्या बॅट्स मधून. आणखीन एक दमदार षटकार. का षटकार आहे का चौकार आहे? षटकार आहे. ओके 43 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस हा चेंडू डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर होता परंतु वेग थोडासा चेंज ऑफ वेज पाहिला गोलंदाजाचा. उमेश पाटीलची ही गोलंदाजी पाहिली. षटकार या ओव्हर्समध्ये पाहिलं तर 2 षटकार आणि धावसंख्या खर्च केल्या तर 14 धावा आल्यात या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू आहे उमेश यांच्या षटकातील. 43 धावा धावफलकावरती. हो क्या बात है. बरसलाय यावेळीच देखील डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेच्या बाहेर. दमदार शानदार 6 रन. मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. 3 षटकार 2 चौकारांची खेळी ज्यांच्या माध्यमातून पाहिली तोच फलंदाज इथे जोरदार टाळ्याने स्वागत करा. 33 धाव्यांची एक चांगली इनिंग केली आपल्या टीमसाठी दिनेश पाटील यानं.
विशू आल्यात. फटका तर ऑन साइड मध्ये. दुसरी धाव जोखीम होती. फलंदाज बाद होत आहेत. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने सगळं जाऊन टेपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 51. चांगली धावसंख्या, एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकाल. रफ अँड टफ फायटिंग टोटल इथे जरूर झाली आहे. 4 चेंडू झालेत प्रेमनाथ यांच्या षटकातील. चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी. मी कौतुक करेन गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू असतील. प्रेमनाथ, शेखरचा हा फटका ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक. भरपूर गडबड मैदानावरती. खेळाडू पडतायत. अगदी जीवाचा रान करून दोन्ही संघाचे प्लेयर्स अगदी जीवाचा अट्टहास करतायत मॅच मध्ये इन होण्यासाठी. चला शेवटचा चेंडू आहे. धावफलकावरती धावा आल्यात एकूण 53. शेवटचा चेंडू षटकार आला तर 59, चौकार आला तर 57. चला प्रेमनाथ, शेवटचा चेंडू आहे. 53 धावा धावफलकावरती. शेवट गोड करणार का? फलंदाज तयार. ब्लाइंड स्ट्रोक. पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि पहिल्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये शंभू 11 टीमनं इथे धावा बनवल्या 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं तो नायरा 11 टीम समोर.
बेतालेश्वर विरुद्ध अमृत 11 ही एलिमिनेटरची पहिली लढत होणार या ठिकाणी पाहायला मिळेल. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये दोन संघ प्रथम बॅटिंग केली. संघ शंभू 11 संघ आणि प्रथम 53 धावा केलेत. 54 धावेचं टार्गेट. तर मॅच स्टार्ट. पंचांचा सिग्नल मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्वालिफायर 1 इथनं जिंकणारा संघ सरळ फायनल मध्ये दाखल होणार आहे. तर 54 धावेचं टार्गेट मनाची बालगून येते. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश हजारी आणि प्रेमनाथ हजारी. किरण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. पहिलं षटक घेऊन 13.50. टॉस विन बेताळेश्वर टीम. कप्तान विकी हजारे टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गेम स्टार्ट. ओ क्लिंग बॉल. पहिली विकेट. किरण पाटील खरं तर पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त करतो आणि बॅट्समन भावेश हजारी बॅक टू द डगआउट. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका खेळ. पहिल्या बॉलवरती विकेट होते आणि दुसऱ्या बॉलवरती देखील अगदी सोपा झेल ड्रॉप केलाय. धावसंख्या 2. पहिल्या बॉलवरती विकेट फार मोठी. भावेश हजारी बाद झाला आणि आता नवीन बॅट्समन सोमनाथ गायकवाड आले. टार्गेट बडा नाहीये. यावेळीचा फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल फॉर आरसी माने का बाद 4 रन. सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हर मध्ये. बॉल लॉफ केलाय. फटका चांगला आहे. उंची जास्त आणि लांबीही जास्त. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर. बॅट्समॅन सोमनाथ गायकवाडच्या बॅट मधून षटकार. त्याचं किती नुकसान आहे. झेल सोडला. 2 धावा मिळाल्या. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. 12 धावा आल्या. 1 गडी बाद 12. लक्ष 54 धावेचं प्रतिषटक. 13.50.
ही सरासरी गाठायची. बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला एक सिंगल प्राप्त होतंय. डबलचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 13 होती. प्रतिषेधक 13.50 ही सरासरी गाठायची आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 आल्यात. एक बॉल शिल्लक असेल. प्रेमनाथ हजारी आता मैदानावरती तग धरून बसावं लागेल, कारण ह्या मॅच मध्ये जिंकून संघ मेगा पाण्यामध्ये दाखल होणार. त्यामुळे दोन्ही संघनायकाच्या नजरा आमच्या सुंदर ट्रॉफीवरती आहेत. जिंकलात तर ट्रॉफी आणि हारलात तर मात्र एक चान्स अजून आहे, परंतु ही मॅच इम्पॉर्टंट आहे. चांगला बॉल इथे सन्मान दिला. ओव्हर समाप्त पहिली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबसंख्या 13, एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 रन्स आल्या स्कोर बोर्ड होती आणि लक्ष 54 होतं, परंतु आता इथनं गाठायचं 41 धावा. येणारे 3 षटक 41 धावा. 13.66. पहिला आपण पाहिलं 13.50 ची सरासरी होती. आता तो रन रेट वाढलाय, 13.66 वरती पोहोचलाय. गोलंदाज सेकंड ओव्हर साठी दिनेश पाटील सेकंड ओव्हर करणार, परंतु समोर भावेश गायकवाड, आपण पाहतो सोमनाथ गायकवाड आहे. भावेश लवकर बाद झाला आणि त्यानंतर आता ही जिम्मेदारी सोमनाथ गायकवाडने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. एक चौकार तर एक शतकाटाने ठोकलाय. चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. डॉट चेंडूची समाप्ती. यॉर्कर बॉलचा वापर केलाय, कारण क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा वापर इथे करण्यात आलाय. डाव संख्या 13 वरती आहे. प्रति ओव्हर मध्ये 13.50 ची सरासरी होती, ती अस्किंग रेट तर वाढलाय 13.66. पहिला चेंडू डॉट आलाय. 17 मध्ये आता पाहिजे ते 41. शंभू 11 वर्सेस नायरा 11. ऑन साइडला फ्लिक केलं चेंडू. वाईडिश लॉंग ऑन रेझन मध्ये क्षेत्ररक्षक वार वेगान आलेत. एक सिंगल प्राप्त केली. सिंग बरोबर टीमची टोटल 14 वरती. अद्याप 42 धावेची गरज सामना अद्याप 40 धावेची गरज आहे. 14 धावा स्कोर बोर्ड लागलेत. 16 चेंडू आणि 40. चांगला चेंडू अगदी बॉडीवरती स्पर्श केलाय. लेग बाय स्वरूपामध्ये एक रन प्राप्त केली. चांगला मॅच मध्ये कमबॅक आहे. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो गोलंदाज दिनेश पाटील, अनुभवी गोलंदाज आणि सध्या तरी त्याच्याकडे चांगली गोलंदाजी होतीये. बॉल फेकलेत त्यानं एकूण 3 बॉल तर 2 धावा त्याने खर्च केल्यात. धावा संख्या आपण पाहतो धापडकावरती 14 धावा, 15 धावा. समोर खेळता क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट देखील केलाय आणि चांगला झेल. फलंदाज बाद. बॅट्समॅन सोमनाथ गायकवाड बॅक टू द डगआउट.
32 टू विन 12 बॉल. खरं तर आता 32 धावेची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इथनं जिंकणारा संघ एखादी ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकतोय. एवढा मोठा मॅच मध्ये त्याच्या आतमध्ये. पॅडल स्विप केला ऑन द कार्पेट. मिड विकेटला बॉल चाललाय. ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न आणि नकार दिलाय. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 23 वरती आता 31 पाहिजेत 11 बॉल मध्ये. प्रतिषटक 16.00. आस्किंग रन रेट वाढलं. जे पहिल्या सुरुवातीला 13.50 होतं ते आता सध्या 16.00 वरती आलंय. प्रेमनाथ हजारी आता सर्व काही जे करायचंय मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ हजारीला. कारण आशेचं किरण लोपलटा चेंडू समोर खेळतात. एक सिंगल मिळाल. डबलचा प्रयत्न पाहायचं इथे. थ्रो कशा प्रकारे असेल परंतु इथे दुसरी धाव घातक ठरू शकते. आणि इथे फलंदाज बाद. दुसरी धाव घेत असताना धाव संख्या 24. तर आता गरज आहे 30 धावा. एंडवरती प्रेमनाथ हजारी प्रयत्न करतोय परंतु अपयश आतापर्यंत त्याला यश मिळत नाहीये. प्रेशर वाढत जाणार. एक सिंगल घेतली की प्रेशर वाढत जाणार. कारण या ओव्हर मध्ये बॉल फेकले गेले 3. धावसंख्या 25. गरज 29 धावेची येणाऱ्या मॅच मध्ये. राहिलेत 9 चेंडू आणि 29. 2 बॉल मध्ये एकात मोठा फटका. एकात नाही 2 मोठे फटके पाहिजेत. फटका तर चांगला आहे. पॅडल स्विप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चौकार येतोय. जिंकण्यासाठी 25 धावा. 8 चेंडू आणि 25. उमेश पाटील मैदानावरती चौकार ठोकतोय. मात्र इथे 8 चेंडू राहिलेत. आता 25 ची आवश्यकता. समोर करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि फलंदाज बाद. 7 चेंडू 25. सामना आता पूर्णपणे मजबूत होत चाललाय शंभू 11 संघाच्या बाजूनं. शेवटचा अंतिम बॉल फार निर्णायक असेल. बॅट्समन आले मैदानाच्या आतमध्ये. अंश पाटील बॅटची होती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता 25 धावेची गरज. फलंदाज बाद झालाय. क्लिंग बोल्ड. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 25 धावेची गरज.
सेकंड राहिले. टीम टोटल स्कोर बोर्ड होती दाबा लागलेत. वाईटचा इशारा. मॅच मध्ये कमबॅक होईल का? 3 मध्ये 15. दोन्ही संघ लक्ष असू दे. अमृत 11 संघ आणि आपण रेडी राहायचे. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडवर खेळाडू कक्षासमोर आपण यायचे सर्व काढून. 3 चेंडू 15. प्रेमनाथ हजारी सर्व लक्ष त्याच्याकडे. शॉट चेंडू फुल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 बॉल 9 धाबीची गरज. मैच में ट्विस्ट. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर. दोन चेंडू 9 धाबीची गरज. येणारा चेंडू सामन्याचं चित्र. वाईटचा इशारा पंचांकडून. 2 मध्ये 8. काय मॅच आहे. नशीब शेत मात्र काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सामना कोण जिंकेल. एका बाजूला संघ शंभू 11 तर दुसऱ्या बाजूला नायरा 11. कोणता संघ मेगा फायनल मध्ये. फटका चांगला आणि हा चाललाय कव्हरच्या वरन. सीमारेषा बाहेर. काही घडू शकतं सांगितलं. जोपर्यंत प्रेमनाथ हजारी मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 2. वॉड मॅच. प्रेमनाथ हजारी मैदानाच्या आतमध्ये बरंच नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 ची आवश्यकता होती आणि आता 1 बॉल मध्ये फक्त 2 धाबीची गरज आहे. 1 चेंडू 2. सामना संपला नाहीये. जरी या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार 2 चौकार आले असतील तरी सुद्धा मॅच संपला नाहीये. कारण शेवटचा बॉल तुमच्यासाठी निर्णायक असू शकतो. निर्णय देऊ शकतोय. एक चेंडू 2. घामाघूम झाले दोन्ही संघ. दोन्ही संघ नायकाच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट. सामना कोण जिंकेल. आणि 1 जर काढला तर सुपर ओव्हर पद्धतीने सामना होईल. कारण लीगचा नियम आहे. म्हणजे 1 बॉल मध्ये 2 पाहिजेत. 1 जरी आली तरी सुपर ओव्हर. परंतु गोलंदाजानं डॉट चेंडू फेकला तर संघ शंभू 11 संघ जिंकेल. आणि 2 धाबा केला प्रेमनाथनं तर संघ जिंकेल नायरा 11. नायरा 11 की शंभू 11. शंभू 11 की नायरा 11. हा प्रश्न इथे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय. क्वालिफायचा पहिला मॅच पाहिला मिळतो. कोण जिंकणार आहे कोण फायनल मध्ये. शंभू 11 की नायरा 11. गाड्या सुटल्या. सामना जिंकलाय शंभू 11 संघानं. काय मॅच होती. काय मॅच होती. अनबिलीव क्रिकेट. अनबिलीव क्रिकेट.